कृषी आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या मागण्या परत एकदा समोर आलेल्या आहेत आणि अगदी जेव्हा पहिल्यांदा हे कृषी आंदोलन दिल्लीच्या सीमेवरती येऊन धडकलं होतं आणि एक वर्षभर हा आडमुठपणा रस्त्यावरती चालू होता, त्या मागण्यांमधली जी अव्यवहार्यता होती किंवा आता मी ते असं म्हणेल की जो मूर्खपणा होता तो परत पुन्हा घडताना दिसतो. आम्ही याला मूर्खपणा का म्हणतो ते एकदा जरा नीट समजून घ्या. बरेच जण या आंदोलनाच्या बाबतीत बोलत असताना गरीब शेतकरी कसे आहेत, गरीब शेतकऱ्यांवरती गोळीबार कसा केला जातो आहे, गरीब शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये अडथळे कसे आणले जातात वगैरे वगैरे सगळी माहिती केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की जे कृषी कायदे शेतीमालाचा भाव म्हणजे शेतीमालाचे मुळात बाजारपेठ ही मोकळी व्हावी, शेतीमालाला योग्य भाव मिळावा की जो बाजारपेठेतच मिळू शकतो, हे सगळं ज्या कायद्यानुसार केलं जाणार होतं ते कायदे जे सार्वभौम असलेल्या संसदेनं मंजूर केलेले होते ते कायदे मागे घ्यावे म्हणून एक वर्षभर रस्त्यावरती झुंडशाही आडमुठपणा करणारे लोक आज ते कायदे मागे गेल्याच्या नंतर शेतमालाच्या भावाचा परत तोच प्रश्न निर्माण झाला की जो तेव्हा झालेला होता. म्हणजे शेतीची जी मूळ समस्या होती की शेतीची बाजारपेठ खुली नाही. लक्षात घ्या दोन मधला फरक. शेतमालाला बाजार म्हणजे भाव भेटला पाहिजे ही शेतकरी संघटनेची मूळ मागणी होती. उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे. 1990च्या नंतरच्या जागतिकी पर्वामध्ये अजून एक पुढचं पाऊल शेतकरी चळवळीत टाकलं आणि सांगितलं की आम्हाला बाजारपेठ खुली करून द्या, आम्हाला तंत्रज्ञान स्वतंत्र द्या, आम्हाला बाजारपेठे स्वतंत्र द्या आणि जे शेती विरोधी कायदे आहेत आधीचे नेहरूंच्या काळामध्ये शेड्यूल नाही डाव्या परिशिष्टामध्ये घुसडलेले जे शेती विरोधी कायदे आहेत ते नष्ट करा. या बाबतीमध्ये आंदोलन केलं गेलेलं होतं वारंवार 1980 पासून. त्या सगळ्याचं फलित म्हणून 3 कृषी कायदे मोदी सरकारने मंजूर केले होते आणि हे मंजूर केलेले कायदे मागे घ्यावेत म्हणून आडमुठपणाने आंदोलन केलं. मोदी सरकारने शेपूट घातलं आणि ते कायदे मागे घेतले. याचा बरोबर जो दुष्परिणाम व्हायचा तो झाला आणि परत एकदा शेतीमालाचे भाव पडले. मी अतिशय जबाबदारीनं हे विधान करतो आहे की शेतीमालाचे भाव चांगले राहायचे असेल तर जे कृषी कायदे तुम्ही हाणून पाडले तेच कृषी कायदे परत लागू करावे लागतील. आता जे आंदोलन करत आहेत त्यांच्या काय त्या सगळ्या आंदोलनाचं वैचारिक भ्रष्टता ही आहे की तेव्हाही त्यांना शेतकऱ्याचं हित कळत नव्हतं, आताही त्यांना शेतकऱ्याचं हित कळत नाहीये. हे केवळ जी मध्यमवर्गीय बाजारपेठ आहेत त्यांच्या बाजूने बोलणारे हे सगळे लोक डावे लिब्रांडू हे सगळे एका अर्थाने आपल्या मुळात ज्यांची मागणी करतो त्याच शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत हे मी आरोप करतो. जी मुख्य मागणी आहे त्याच्याबद्दल फक्त बोलूयात, बाकीच्या मागण्यांना काय फारसा अर्थ नाही. शेतकऱ्यांना 10,000चं कर्ज द्या, सगळ्याचीच खरेदी शासनाने करावी, पेन्शन योजना लागू करा, मदत करा, जुने सगळे जे याच्यावरती गेलेले जे गुन्हे आहेत ते वापस घ्या, याला काय अर्थ नाही. मुख्य जी मागणी आहे की MSP की लिगल गॅरंटी. त्या सगळ्या आंदोलनामध्ये ज्यांची डोके घुटण्यामध्ये आहेत हे जे सगळे कृषी आंदोलक होते त्यांनी मागणी समोर चालवली होती की कृषी काय MSP की लिगल गॅरंटी चाहिए. MSP कशी करायची की ज्यांना आता भारतरत्न घोषित झालेलं आहे ते स्वामीनाथन MS स्वामीनाथन यांच्या आयोगामध्ये जी सूत्र सांगितलेलं होतं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस 50% प्रॉफिट, असं करून MSP काढायची. या MSP ची लिगल गॅरंटी द्यायची आणि हे सगळं सरकारने खरेदी करायचं. ह्याच्यातला तद्दन मूर्खपणा कसा आहे तुम्हाला मी एका शब्दात सांगतो. सगळं आज धान्य, भाजीपाला आणि फळं बाजूला ठेवा, खरेदी करायची असेल तर सरकारकडे किंवा कुणाकडे 40 लाख कोटी पाहिजे की जेव्हा भारताचं संपूर्ण बजेटच 45 लाख कोटी रुपयाचं आहे. म्हणजे अख्खच्या अख्खं बजेट खरेदी करून तो शेतीमाल खरेदी करायचा आणि पुढं काय करायचं. सरकारकडं जो शेतीमाल राशनच्या नावाखाली म्हणून खरेदी करावा लागतोय त्याची वाटपाची यंत्रणा धड नाहीये, त्याची विक्रीची यंत्रणा धड नाहीये. वारंवार हे सिद्ध झालेलं आहे. कापूस फेडरेशनचा अतिशय वाईट अनुभव महाराष्ट्रात तरी विशेष करून सगळ्या शेतकऱ्यांना. आज जे कापसाचे शेतकरी कापसाच्या सगळ्या त्या रस्त्यावरती फेकून देणं असं ते उचलून दाखवत आहेत ना, हा कापसाचा भाव पडला आम्ही जन्मात कधी भाजपला वोटिंग करणार नाही, त्यांनी याचं उत्तर द्यावं. कापसाचा भाव पडला कशामुळं? कापसाचा भाव हा निर्यात बंदीमुळे पडलेला. निर्यात बंदीचं शस्त्र हाताळलं कोणी आणि ह्याच्या विरोधामध्ये काहीच का करता येत नाही ह्याचं कारण नेहरू आहे. नेहरूंनी शेती विरोधातले कायदे शेड्यूल 9 मध्ये टाकले, त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात पण जाता येत नाही. MSP की लिगल गॅरंटी काय ते मुळात समजून घ्या.
प्रोडक्शन कॉस्ट काढायची, 50% नफा द्यायचा, ती जी किंमत आहे त्याप्रमाणे सरकारने खरेदी करायचं. सरकार फार तर त्याचा जो बफर स्टॉक आहे तेवढी खरेदी करू शकतं. सरकार एकूण जी धान्य बाजारपेठ, धान्याची जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये फक्त 10 ते 15% माल सरकार रॅशनवरती वाटपासाठीच्या नावाखाली म्हणून खरेदी करू शकतं. इतकी सरकारची ताकद आहे आणि कपॅसिटी आहे. हे जे एमएसपी की लिगल गॅरंटी मागायला लागलेत ना, त्यांचे घुटण्यात डोके यासाठी आहेत की जर सगळं धान्य जरी खरेदी करायचं, शेतमाल राहू दे बाजूला, सगळं धान्य जरी खरेदी करायचं तर ते जगातल्या कुठल्याही सरकारला शक्य नाही. दुसरी गोष्ट, सरकारने त्याची करायची खरेदी संपल्याच्या नंतर उरलेला शेतमाल जो बाजारामध्ये असतो, बाजारपेठेमध्ये असतो, त्याला जर तुम्ही अशी आठ घातली की हा शेतमाल इतक्याच रुपयाला विकत घेतला पाहिजे, समोरचा जो व्यापारी असेल त्याला जर परवडत असेल तर तो खरेदी करेल. जर समोरच्या व्यापाऱ्याला शेतमाल खरेदी करणं त्याच्या दृष्टीनं परवडणार नसेल तर जगातला कुठलाही असा कायदा नाही की कोणाला एखादी खरेदी करण्यासाठी जबरदस्ती करू शकतो. हे जे म्हणतात ना लिगल गॅरंटी चाहिए आणि त्याला पाठिंबा देणारे सगळे डावे लिब्रांडू सगळे विद्वान आहेत ना, त्यांनी याचं उत्तर द्यावं. बाजारपेठेमध्ये आलेला माल एखाद्या व्यापाऱ्यानं खरेदी करावा अशी जबरदस्ती तुम्ही करूच कशी काय शकता? एमएसपी की लिगल गॅरंटी म्हणत असताना सरकारी खरेदी पुरतं फार तर तुम्हाला बोलता येऊ शकेल. अगदी त्याचं सुद्धा पितळ उघडं पडलेलं आहे. आम्ही ह्याच्यावर यापूर्वी सुद्धा व्हिडिओ केलेला होता. अशोक गुलाटींनी हे आकड्यातून सिद्ध करून दाखवलेलं होतं. एमएसपी प्रमाणे शासनाने गव्हाची खरेदी केल्याच्या नंतर प्रचंड गहू शिल्लक राहिला, तो राहणारच होता. सरकार जास्त खरेदी करू शकत नाही. शिल्लक राहिलेला बाजारपेठेतला गहू त्याला एमएसपी इतकी किंमत सुद्धा मिळू शकत नव्हती. व्यापाऱ्यांनी खरेदी करायला नकार दिला. मजबुरी शेतकऱ्याला मिळेल त्या भावानं का होईना पण खरेदी करा असं म्हणत व्यापाऱ्याची पाय धरायची वेळ आली. ही वेळ का आली? आपल्याकडं धान्याचं उत्पादन सगळ्यात जास्त होत आहे, गरजेपेक्षा जास्त होत आहे. द हिंदूनी दिलेले आकडे सांगतो, कुठल्याही उजव्या वर्तमानपत्राने, उजव्या मीडियाने, सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांच्या पेक्षाही हे आकडे या सगळ्या डाव्या लिब्रांडूंना, आंदोलन करणाऱ्यांना, लिगल गॅरंटीवाल्यांना महत्वाचे वाटतात ना, त्यांनी याचं उत्तर द्यावं. हिंदूंनी जाहीर केलेले आकडे आहेत. सरत्या सीझन म्हणजे हंगामामध्ये एकूण धान्याचं उत्पादन भारतामध्ये 300 मिलियन मेट्रिक टन इतकं झालेलं आहे, जेव्हा की फक्त 200 मिलियन मेट्रिक टन इतकी गरज होती. 100 मिलियन मेट्रिक टन तुमच्याकडे जास्तीचं धान्य पडून आहे. एकूण उत्पादनाच्या 1/3 इतकं प्रचंड प्रमाणातलं धान्य जे जास्तीचं झालेले ते पडून आहे. ते जर विकायचं असेल तर ज्याची गरजच नाही राहिलेली, एक तर तुम्हाला त्याचा वरती प्रक्रिया करावी लागते किंवा तुम्हाला त्याची निर्यात करावी लागते, कारण की तुमच्याकडचं धान्य जास्त पिकलेलं आहे. हे जास्त का पिकलेलं आहे? ही जी शासनाची खरेदी आहे आणि हे बाकीची लोक आहेत आणि जी बाकीची अनुकूलता निसर्गातली होती त्या सगळ्याचा परिणाम म्हणून धान्याचं उत्पादन वाढलं. जे वाढलेलं उत्पादन प्रत्यक्ष भूक म्हणून काहीही उपयोगाचं नाही. तुम्हाला 2 पोळ्या पाहिजे, तुमच्या घरी जर तिसरी पोळी असेल तुम्ही त्या तिसऱ्या पोळीचं करणार काय? पापी पेट का सवाल आहे असे सगळी भाषा वापरायला खूप सोपी आहे. जर तुम्हाला अन्नाची गरज नसेल तर जे जास्त तयार झालेलं अन्न आहे त्याचं करायचं काय, त्याचं यांच्याकडे उत्तर नाही. ते खरेदी कोण करणार? ते खरेदी करून बाजारपेठेमध्ये आणले ते विकत कोण घेणार? मग दुसरा पर्याय जो शिल्लक राहतो की त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे. या धान्यापासून काय म्हणता येईल त्याला, अल्कोहोल तयार केलं की लगेच बोंबलणार की गरीबाच्या तोंडाची भाकरी काढून त्याच्यापासून दारू तयार केली. हे सगळे आंदोलन करणारे आहेत. आज हे कोणी याचं उत्तर देत नाहीत की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये धान्य शिल्लक आहे. एमएसपी ही शेतकऱ्याच्या बाजारपेठेच्या डोक्यावरती कपडावरती मारलेला खिळा आहे. कधीही एमएसपीच्या वरती भाव जाऊ शकत नाहीत आणि एमएसपीच्या खाली कोसळले तर सरकार त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. म्हणजे एमएसपी ही अशी गोष्ट आहे, त्याला काय शिळीचं शेपूट म्हणतात, न लाच झाकायच्या कामाचं आहे न माशा मारायच्या कामाचं आहे. पण तरी एमएसपी साठी मागणी का केली जाते? कारण की एमएसपीच्या मागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाकीची जी औद्योगिक लॉबी आहे, बिस्किटाची इंडस्ट्री आहे, ज्यांना सगळ्यांना हे एमएसपी म्हणजे रेशन मध्ये खरेदी झालेलं जे धान्य आहे बेभाव, त्याच्यामुळे जो भाव पडलेला आहे आणि धान्याची बाजारपेठ कच्चा माल म्हणून पूर्णपणे कोसळलेली आहे. या कोसळलेल्या भावाने यांना हे खरेदी करायची असते आणि ह्या खरेदी करण्यावरून म्हणजे बिस्किट इंडस्ट्री असो किंवा ते कुरकुरे, लेज काही वाटेल तुम्ही बघा, सगळे जे पाकिटमध्ये मुरमुरे किंवा हे सगळे जे येतात ते तांदळापासून बनतात. आणि ते मोठ्या प्रमाणात का वाढलेले की तांदूळ अतिशय बेभाव असा बाजारामध्ये उपलब्ध आहे. आज
MSP ची लिगल गॅरंटी मागणारे हे ह्यांचे दलाल आहेत असा आम्ही आरोप करतो. हे शेतकऱ्यांचे हितचिंतक नाही. किंवा साखरेवरती कुठल्याही पद्धतीची बंधनं जी आणली जातात त्याच्यातून साखरेचे भाव पडतात आणि त्याच्यानंतर सगळी मिठाईची इंडस्ट्री, आईस्क्रीमची इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल यांना मोठ्या प्रमाणात साखर फुकट उपलब्ध राहते. तुम्हाला कच्चा माल उद्योगांसाठी फुकट उपलब्ध पाहिजे. त्यांचे जे दलाल आहेत ते हे आंदोलन करतात की MSP ची लिगल गॅरंटी पाहिजे. आजपर्यंत कुठल्याही अर्थशास्त्रज्ञांनी याचं उत्तर द्यावं. जर तुम्ही MSP ची लिगल गॅरंटी ठरवली तर ती तयार झालेली किंमत त्याच्यासाठी सरकार त्याच्या मर्यादेच्या पलीकडे खरेदी करू शकणार नाही आणि जो माल बाजारामध्ये येईल तो खरेदी करण्यासाठी तुम्ही एकाही व्यापाऱ्याला जबरदस्ती करू शकत नाही. जगामध्ये असा कायदा अस्तित्वात नाही की एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही म्हणता की तुम्ही खरेदी कर म्हणून. ह्याचं सगळ्यात महत्वाचं सूत्र म्हणजे शेतकऱ्यांची बाजारपेठ आजही दाबून ठेवल्या गेलेली आहे. आजही शेतमालाच्या निर्यातीवरती बंधन लादले जातात. मग तो कांदा असो, मग तो सोयाबीन असो, मग ते कापूस असो, मग तो गहू असो, या सगळ्याच्या आयात निर्यातीवरचा गळा दाबला जातो. परिणामी त्याचे भाव कोसळतात आणि हे कोसळलेले भाव सरकारला हवे आहेत. कारण की जी तथाकथित मध्यमवर्गीय बाजारपेठ आहे, थोडेसे भाव चढले की हे छाती पिटून रडायला लागतात, महागाई वाढली म्हणून. हेच डावे लिब्रांडू महागाईच्या नावानं तुंतुणं वाजवायला लागतात. या सगळ्यांना मिळून शेतमालाचे भाव पाळायचे आहेत. म्हणून हे आंदोलन हे शेतकऱ्याचं नसून शेतकऱ्याचा गळा दाबणारे हे जे सगळे आहेत यांचं आंदोलन आहे. म्हणून MSP ची लिगल गॅरंटीवाले हे सगळ्यात पहिले शेतकऱ्याचे शत्रू आहेत, हे लक्षात घ्या. इथेच थांबूया. धन्यवाद.